सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
रामराया आणि मारुतीरायाने दैवत ठेवून राष्ट्राला जागृत केलाय. जो समाज निद्रिस्त झालेला होता, सुस्त झालेला होता, दिशाहीन झालेला होता, त्या हिंदू राष्ट्राला समर्थांनी जागृत केले. आणि एकीकडे जशी आई मुलाला दूध पाजते तसं दासबोधामृत हे त्यांनी समाजाला पाजले. जैनांना भक्तिपंथाला लावले. त्या काळामध्ये अशी अवस्था होती समाजाची की फक्त आपलं हित साधायचं आहे असा दृष्टिकोन त्यावेळी समाजामध्ये होता. आणि तो दृष्टिकोन समर्थांनी बदलला की समाजाभिमुख म्हणजे व्यक्ती तर श्रेष्ठ आहेच, पण व्यक्तीबरोबर समाज सुद्धा, कारण व्यक्ती व्यक्ती मिळून हा समाज होत असतो. म्हणून समाज हा सुद्धा, म्हणून समाजाला समाज पुरुष असं सुद्धा म्हणतो आपण. कारण तो जो श्रेष्ठ असला तर तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. असं जे कार्य ज्यांनी केलं त्या समर्थांना माझे नमस्कार. आजचा आपला चरण निरूपणाचा आहे की धर्म संरक्षण राम एक. धर्माचं संरक्षण करण्यासाठीच प्रभू रामचंद्रांचा हा अवतार झालेला.
धर्म म्हणजे काय? ध्रुव धारणा, जो धारणा करतो तो धर्म. धर्मो रक्षति रक्षता. अहो, जो धर्माचं रक्षण करतो त्याचंच धर्म रक्षण करतो बरं का. पण आपली अवस्था कशी आहे? आपण धर्माला मानतो पण धर्माचं मानतो का? आज आपल्या धर्माप्रमाणे आपण किती सण साजरे करतो. गुढीपाडव्याला किती जण पहाटे उठून सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारली असेल, पण आपण 31 डिसेंबरला जागून नववर्षाचं स्वागत करतो की नाही? कुठून आलो हो? म्हणजे आपला धर्म काय सांगतो हे आपण लक्षात घेत नाही, ते पुढच्या पिढीला समजावून सांगत नाही आणि त्यामुळे पुढच्या पिढीचा विश्वास बसत नाही. म्हणून धर्माला आपण मानायला पाहिजे, कारण आपल्याकडे जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, पण त्यातले पहिला सोडून दिलाय, शेवटचा सोडून दिलाय आणि अर्थ आणि काम ह्या दोघांवरतीच मनुष्याचं लक्ष केंद्रित झालेलं दिसतं. खरं म्हणजे ह्या 2 पुरुषार्थांना धर्म आणि मोक्षाचं कुंपण घातलेलं आहे, त्याची मर्यादा सीमा घातलेली आहे. म्हणून धर्माने वागायचंय, धर्म आचरणात आणायचाय आणि तो कसा आचरणात आणायचा हे आपल्याला रामप्रभूंच्या चरित्रामध्ये कायम दिसतं. म्हणून धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे स्वकर्तव्य. प्रत्येकाचं एक कर्तव्य सांगितलेलं आहे. ते कर्तव्य आज कोणी पाळताना दिसत नाही, पण हक्क मात्र गाजवताना दिसतात. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, हक्क आणि कर्तव्य. पण आज हक्क मागितला जातो की नाही, पण कर्तव्य, मुलगी वाटा मागते, पण आई वडिलांना शुश्रूषा करण्यासाठी किती वेळा सासरी नेते. हा विचार प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक मुलांनी करायला पाहिजे. आणि मग अर्थातच वाटा दिला म्हणजे भाऊ म्हणणारच ना की आई वडिलांचं तुला पण करायला पाहिजे, पण ते केलं जात नाही. म्हणून जसं हक्क आपण गाजवतो त्याप्रमाणे आपलं कर्तव्य सुद्धा केलं पाहिजे, म्हणजेच आपण धर्माचं पालन करतो हा त्याचा अर्थ होईल. कारण असं सांगितलेलं आहे, आहार निद्रा भयमैथुनींच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हितेषाम् अधिको विशेषो धर्मेण हीना पशुवस्सिमा समानः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अहो, आहार निद्रा भय मैथुन हे सगळ्यांनाच आहे, पशु पक्ष्यांना आहे, मानवाला. पण मानवामध्ये काय श्रेष्ठता आहे? तर धर्मो हितेषां अधिको विशेषो. धर्माने जो वागतो नाही तर तो पशुच आहे ना. जो धर्माने वागत नाही तो आणि पशु त्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. म्हणून आपण धर्मानेच वागायला पाहिजे आणि अगदी साधारण त्या धर्माचा अर्थ म्हणजे स्वकर्तव्य. म्हणून एका अभंगामध्ये निज कर्तव्य
कर्तव्य करा. एका माणसाला अनेक नाती असतात, त्यामुळे अनेक कर्तव्य त्याला करायची असतात. निज कर्तव्य करण्या आहे सांप्रत काळ करा. कर्तव्य कधी करायची असतात? जेव्हा आपल्या मनामध्ये उमेद आहे ना, तेव्हापासून कर्तव्य करायची असतात. म्हणून प्रत्येकाने कर्तव्य करावी. मग धर्म हा जागृत ठेवण्यासाठी संत सुद्धा कार्यरत असतात. ज्यावेळी शिवराय क्षात्र धर्म हे पाळत होते, त्यावेळी संत, त्यावेळेचे त्या तत्कालीन संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास हे समाजाचं मन घडवत होते. हे ते कार्य करत होते, धर्म जागृती करत होते. म्हणून समाजाचं मन हे स्वराज्याच्या दिशेने गेलं. एकटेच शिवराय काही करू शकले नसते. जर मनच तिथे नसेल तर समोरचा काही करू शकत नाही. म्हणून संत काय कार्य करतात, त्यांचं कर्तव्य काय आहे? धर्माचे पालन करणे पाहण धर्माच्या आड धर्माविरुद्ध जे बोलतील त्यांना आपण तीक्ष्ण उत्तर देऊन योग्य ती समज द्यायला पाहिजे. किती जण इतर धर्मीय म्हणतात की तुमचा तो कृष्ण अनेक बायका केल्या म्हणजे तो लंपट आहे असं म्हटलं जातं. मग का आपण ते खोडून टाकू शकत नाही? कृष्णाने 16,100 स्त्रियांशी विवाह करण्याचं कारण हे जर आपण महाभारत वाचलं तर आपल्याला कळणार आहे. त्या स्त्रियांना समाजामध्ये मान मिळावा म्हणून भगवंतांनी त्यांच्याशी विवाह केलाय. हे आपण त्या समोरच्या माणसाला का सांगू शकत नाही छाती ठोकपणे? कारण आपला धर्म आपल्याला माहीतच नाही. ज्यावेळी समिती कार्याच्या निमित्त लव जिहाद ह्या अत्यंत अशा भयानक अशा प्रसंगी एक मुलगी त्यांच्या हातून सुटून परत आली. आई वडिलांना आनंद झालाय, पण त्या मुलीने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावरती सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे. ती म्हणाली, ज्यावेळी मला त्यांनी त्यांच्याकडे नेलं त्यावेळी त्यांनी आम्हाला कुराण काय आहे हे सांगितलं. मग तुम्ही आम्हाला भगवद्गीता रामायण का नाही सांगितलं? पण आई वडिलांनाच आज माहिती नाहीये तर ते मुलांना काय सांगणार? म्हणून हा प्रश्न समोरच्या मनात
यासाठी आपण आपले सद्ग्रंथ जे आहेत ते वाचन करायला पाहिजे आणि नुसती पारायण करायची नाही तर ते आचरणात आणायचं, तरच आपण धर्माचं पालन केलंय असं होईल. वर्णाश्रमाप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला भगवंतांनी आपली कर्तव्य सांगितलेली आहेत. मग काय कर्तव्य आहेत? पहिला वर्ण आहे तो ब्राह्मण. ब्राह्मणाचं काय कर्तव्य आहे? तर समाजाला ज्ञान देणं. आज ब्राह्मण ते करतोय का? कारण ब्राह्मणांना शाळेमध्ये एकतर घेतलं जात नाही, राखीव जागा नाही. पण ते इतर जातीचे जरी असले तरी तुम्ही जर ज्ञानदानाचं कार्य करताय तर ते धर्माने करा ना. आणि पाणी जे तोंडात आहे ते काढून टाकू शकता तुम्ही प्रयत्नाने. अहो, आणि न याच्यामध्ये फरक आहे की नाही? एकदा मला असा फोन आला की तुम्हाला लोणची गरज आहे का? अहो, घरातलं संपलं होतं. मी म्हटलं कोणचं आहे? कैरीचं, लिंबाचं, करवंदाचं. अहो, असतात समोरचा भडकलाय. हा झाला नचा परिणाम. आणि अहो, तुम्ही कीर्तनाला निघताना मला नुसतं खून करा, चालेल? म्हणजे जो ज्ञानदान देतोय त्याने इतकी तरी जागरूकता पाळायला पाहिजे. अहो, आज चुकीचं लिहिलं म्हणजे त्यांच्या दृष्टीने चुकीचं, बटनच्या ऐवजी बटन लिहिलं तरच मार्क मिळतोय शाळेत. किती ही दारुण अवस्था आहे आपल्या शिक्षणाची. मग इथे प्रत्येकाने लक्ष घालायला नको, पण आपल्या मुलावर रोष धरतील म्हणून पालक गप्प बसतात. म्हणजे एवढ्याला भारंभार फिया भरायच्या आणि मुलांना ज्ञान चांगलं मिळतंय की नाही हे बघायचं नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. सगळा पोर्शन झाला आणि त्या शिक्षकांनी सांगितलं की सावरकरांची कविता ऑप्शनला टाकायची, चालेल? अहो, जे धर्मासाठी जगले आणि मेले त्यांची कविता ऑप्शनला टाकून चालेल का? मग हे कोणाचं कर्तव्य आहे? पालकांचं कर्तव्य आहे. म्हणून ज्ञानदान देण्याचं कार्य, कर्तव्य हे ब्राह्मणाचं आहे. तसं क्षत्रियाचं काय काम आहे, काय कर्तव्य आहे? तर प्रजानुरंजन करणं, संरक्षण करणं. पण नुसतं राजांनी संरक्षण करायचे का? राजा जसा पराक्रमी असायला पाहिजे तसाच तो करुणामयी सुद्धा असायला पाहिजे. त्याच्याबद्दल भीती लोकांच्या मनामध्ये असता कामा नाही, नाहीतर तो हिटलरच होईल. बघा, अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला, पण कसा केला? प्रजानुरंजन. प्रत्येक प्रजेच्या मनामध्ये, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी आत्मीयता होती, अहो म्हणून तर त्यांना देवी अहिल्या म्हणतात. देवी ही त्यांनी स्वतःहून घेतलेली पदवी नाहीये. प्रत्येकाला चौथाही भाग म्हणजे ज्याच्या त्याच्या उत्पन्नाप्रमाणे कर बसवलाय. तुम्हाला 2 लाख पगार आहे आणि त्याला 200च आहे, तर त्याला 2 लाख एवढा कर नाही बसवलेला. म्हणून कर भरताना सुद्धा प्रजेला त्याचा त्रास होणार नाही हा विचार अहिल्याबाईंनी केलाय. म्हणून कोरोनाच्या काळात सुद्धा म्हणजे त्या जेव्हा होत्या त्यावेळी तर लोक करतीलच त्यांची वाहवा, पण कोरोनाच्या काळात सुद्धा असं सांगितलं जातं की कोरोनाचं संकट जावं म्हणून अहिल्याबाईंना नवस केलेले होते. इतकं कर्तव्य त्यांनी क्षत्रिय धर्माचं केलंय. वैश्य धर्माचं काय आहे कर्तव्य? तर आपल्याला जो बांधकाम आहे, शेती आहे, त्याच्यामध्ये सचोटी दाखवणं हे वैश्य धर्माचं काम आहे. एक व्यापारी होता आणि
त्याचा एक मित्र शेतकरी होता. आता त्याने काय सांगितलं, अरे 1 किलो साखर दे मला. आणि यांनी साखर दिली त्या वाण्याने. आता ती 1 किलो साखर त्यांनी कशासाठी घेतली होती, घरी तराजू नव्हता म्हणून, की हे एका ठिकाणी ठेवायचं आणि दुसऱ्या ठिकाणी वजन नव्हती घरी. एका पारड्यात 1 किलो साखर ठेवावी आणि ते दुसरं काय वस्तू वजन करायची ती करावी. असे दिवस चाललेले आहेत. आणि ज्यावेळी त्या वाण्यानी त्याच्या घरचं लोणी मागितलं. आता या शेतकऱ्यांनी काय केलं, ते 1 किलोची साखर एका तागडीत टाकली आणि दुसरीकडे लोणी वजन केलं आणि ते लोणी त्या वाण्याला नेऊन दिलं. आता झालं असं, तो वाणी म्हणतो, अरे तुझं लोणी कमी आहे, 850 ग्रॅमच आहे. तो म्हणतो, तू जी साखर दिलीस त्याच्याप्रमाणे मी वजन केलं. मग असं जर केलं तर तुम्ही वैश्य धर्म पाळलाय का? म्हणजे प्रत्येकाने आपलं कर्तव्य करणं हे किती श्रेष्ठतेचं आहे. अहो, समाजामध्ये अराजकता वाजणारच नाही ना, माजणारच नाही ना. पण कोण लक्ष देतो? आज आपलं झालं की झालं असा जो दृष्टिकोन झालाय, म्हणून दृष्टिकोन शाळेमध्ये शिकवला जात नाही, हे मोठं वैषम्य आहे. आणि शूद्रांचं काम आहे ते सेवा करणं. जी सेवा करायची ती मनोभावे करायची. पण आज शूद्राच्या इथे क्षुद्र म्हटलं जातं आणि इथेच ठिणगी पडते. शूद्र आणि क्षुद्र ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही? जसा न आणि न मध्ये फरक आहे, तसा इथे क्ष आणि श मध्ये फरक आहे. पूर्वीच्या काळी पिढ्यानपिढ्या ही दास्य भक्ती शूद्रांकडून होत होती की नव्हती? पण मालक सुद्धा तेवढेच प्रेम करणारे होते. म्हणून श्रद्धेने जर आपण आपलं कर्तव्य केलं तर हा धर्म आपलं रक्षण करतो. श्रद्धाची करीतसे हित, श्रद्धाची करीतसे हित, धर्माचे जेवी माय तनयाचे, जप तप पूजा साधन, जप तप पूजा साधन, श्रद्धाची मुख्य आयतन याचे. राम राम हरे हरे राम 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 राम. श्रद्धाची करीतसे हित, धर्माचे जेवी माय तन याचे. आई जसं मुलाचं हित बघते तसं धर्माचं हित कोण बघतं? तर श्रद्धा बघते. मग जप तप पूजा साधन हे सगळं आपण केलं, पण श्रद्धा नसेल तर चालेल का? नाही चालेल. म्हणून धर्मावरती श्रद्धा असायला पाहिजे. 5 ओव्या तरी, अगदी गीता नाही तुम्ही म्हटली, नसेल संस्कृतीत 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा. पण आज अहो घरामध्ये शुभम करोती म्हटलं जात नाही, वक्रतुंड म्हटलं जात नाही, रामरक्षा म्हटली जात नाही. याचं कारण म्हणजे आजी आजोबा सुद्धा टीव्ही समोर बसलेले असतात. मग मुलं बसणारच हो, त्यांचं काय चुकी आहे? आणि त्यांना सांगितलं आज जाऊन म्हणा, चालेल का? हो, नाही चालेल. मग जर 5 ओव्या तुम्हाला वाचायच्या असतील, जेव्हा आम्ही अमेरिकेमध्ये गेलो होतो आणि खोली सोडताना आपली सवय असते, कुठे काही राहिलं नाही ना, चार्जर राहिला नाही ना, पेन राहिला नाही ना, असं आपण बघतो. म्हणून मी त्या तिथल्या टेबलाचा ड्रॉवर ओढून बघितला बरं का. तर त्याच्यामध्ये मला पुराण दिसलंय, बायबल दिसलंय. तर मला वाटलं असेल या हॉटेलमध्ये, म्हणून उत्सुकतेने पुढच्या हॉटेलमध्ये पण बघितलं तर होतं. मग आज भारतातल्या कोणत्या हॉटेलमध्ये गीता ठेवलेली आहे ड्रॉवर मध्ये? एकही हॉटेल आपल्याला असं मिळणार नाही. अहो, अशी परिस्थिती आहे की जवळ तीच ग्रंथ संपदा असेल, अगदी मनाचा श्लोक मी परवा सांगितलं असेल, की जर ते 8 दिवस आपल्या पर्समध्ये राहिलं
तर जरा रिकामा वेळ मिळाला, बस यायला वेळ आहे, तर असं वाटेल उघडून तरी बघू, एखादा श्लोक वाचू. अहो, इतका त्याचा सहवास श्रेष्ठ सांगितलेला आहे, ती सुद्धा संत संगती आहे. म्हणून धर्म पालन करणं आणि खरोखरच आपल्या हिंदू धर्माचं पालन हे संभाजीराजांनी केलेलं आहे. की धर्माकरता झुंजावे, धर्माकरता लढावे, मारोनी अवघ्यांसी मारावे, घ्यावे राज्य आपुले. याच्यासाठी त्यांनी आपले प्राण वेचले. ज्या वेळेला त्यांच्या डोळ्यांमध्ये अगदी तापल्या सळ्या घालताना तो मनुष्य सुद्धा कचरला, यवन, आणि तो म्हणतोय कशाला तुम्ही यांच्या नादी लागताय, आत्ता हो म्हणा आणि फरार व्हा. संभाजीराजांनी काय उत्तर दिलंय की ज्यांचे स्वार्थाने डोळे मिटले त्यांचे डोळे उघडण्यासाठी माझे डोळे मला काढून टाकायला पाहिजे. हे धर्मासाठी करायचं असतं. म्हणून आणि असा धर्म जर माणसांनी पाळला तर मग भगवंत येतो. कारण भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलेच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अहो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. आणि हा धर्म निज कर्तव्य प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की नाही. त्यांनी मातृपितृ भक्तीचा आपलं कर्तव्य पितृधर्म पुत्रधर्म पाळलाय ना. नंतर एकपत्नी व्रत पाळलाय, प्रजानुरंजन पाळलाय. मग ज्या वेळेला उत्तर कांडामध्ये जो प्रसंग आपल्याला माहितीये की प्रभू रामचंद्रांनी एका परिटाच्या सांगण्यावरून सीतामाईंचा त्याग केलाय, पण तो त्यांनी राजाचा धर्म पाळला. पण त्याच वेळेला त्यांनी पती धर्म सुद्धा पाळलाय. ज्यावेळी सीतामाई मनात जाऊन राहतीये, कंदमुळं खातीये, तेव्हापासनं प्रभू रामचंद्र हे कधीही त्यांनी राज उपभोग घेतले नाही. ते सुद्धा दर्भासनावर झोपत होते, कंदमुळं खात होते, एक राजा असून. आणि हे सीतामाईला सुद्धा माहित होतं. म्हणून ती म्हणते की जा सांग लक्ष्मणा, सांग राम राजाला, रामांना सांग असं म्हणतेय का. पण आज मतमतांतरामध्ये भेद करण्याचं काम जे मीडिया करतंय की रामांनी सीतेवर अन्याय केला, ती स्वतः म्हणत नाही आणि आपण कशाला म्हणायचं. तिने एकदा सुद्धा असा उच्चार तिच्या मुखातून झालाय का, ऐकलाय का, कुठे लिखाण वाचलंय का कोणी. ती काय म्हणते की आता जगीन रघुकुल दीपा करता, आता हा रघुवंश वाढवण्याचं काम मी करणार आहे असं ती म्हणते. म्हणजे गीत रामायणातलं शेवटचं गाणं तुम्ही नुसतं वाचा 4 वेळा, म्हणजे सीतेची मनोभूमिका तुम्हाला कळेल. तिचं कर्तव्य, तिचा धर्म, तुम्ही तो स्त्री धर्म तिने पाळलाय, मित्र धर्म पाळलाय रामचंद्रांनी, स्वामी धर्म पाळलाय. असे अनेक कर्तव्य प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये पाळलेली दिसतात. शिवाय भक्तांना जे त्यांनी वचन दिलंय ते वचन सुद्धा पाळताना दिसतात की परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवंतानी जो अवतार घेतलाय तो सज्जनांचं पालन आणि दुष्टांचं निखंदन करण्यासाठी घेतलाय, धर्म संस्थापना करण्यासाठी. अहो, धर्म हा आपला सनातन वैदिक हिंदू धर्म आहे, तो चिरंजीव आहे. सनातन ह्या शब्दाचा अर्थच हा आहे की तो चिरंजीव आहे, तो कधीही. म्हणून आपली भारतीय संस्कृती आज का टिकून आहे, तेवढ्यासाठी टिकून आहे.
मग फक्त संस्थापना करण्यासाठी, पुन्हा तिची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी म्हणून भगवंत अवतार घेत असतात. धर्म पुन्हा ते निर्माण करतात का? नाही करत. तो धर्म आहेच. म्हणून असा धर्म हा प्रभू रामचंद्रांनी आपल्याला पाळलेला दिसतो. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की धर्म संरक्षण राम एक. म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थ आपल्याला हेच सांगतात.
युद्धाला तोंड फुटायच्या आधी करुणामयी असणारे प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा आपण रावणाला संधी द्यावी म्हणून ते अंगदाला सांगतायत की अंगदा जाईल शांती दूत म्हणून अंगद शिष्टाई करण्या शत्रूकडे देई ज्ञान तयास का वृथा मरसी तू प्रद्योत सूर्या अंगदाला शांती दूत म्हणून आणि रावणाला समजवण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र शिष्टाई करण्यासाठी म्हणून ह्याला अंगद शिष्टाई असं म्हणतात. आणि असं ऐकल्याबरोबर अंगद ताडकन उभा राहिलाय आणि अत्यानंदाने डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले की मला रामसेवेची संधी मिळणार. राम म्हणतायत की तू खरा म्हणजे युवराज आहेस, तुला दूत म्हणून पाठवणं मला बरोबर वाटत नाही, पण मी तुला मुलासारखा मानतो म्हणून मी तुझी योजना ह्या कामासाठी. तेव्हा अंगद म्हणतोय रामरायांना मी दास तुझा
अशी आहेस, त्यामुळे कळीकाळाची छाती सुद्धा ती फुटून जाईल अशी अवस्था आहे. आणि मी जनसेवा करण्यासाठीच तुझ्या बरोबर आलेलो आहोत. मग ह्या कार्यामध्ये उच्च नीच म्हणजे मी दूत आहे व राजे असं नसतं. उलट तू मला दूत म्हणून पाठवतोयस, त्या निमित्ताने माझ्या राजपदाची कीर्ती वाढतीये असं अंगद रामरायांना सांगतोय. वंदन केलंय आणि रावणाकडे अंगद निघाला. आता अंगदाची योजना करण्यामागे सुद्धा समर्थ जसं म्हणतात की सावधपण सर्व विषयी. याच्यामध्ये रामरायांना बघायचं होतं की हा आपल्या वडिलांच्या वडिलांवर जाणार नाहीये ना, हे बघायचं होतं. आणि त्याचा पराक्रम रामरायांनी अजून बघितला नव्हता. नुसता सगळं ऐकून होते रामराय की अंगद पराक्रमी आहे, पण बघितला होता का पराक्रम? मग ह्या दोन्ही योजना एकाच ह्याच्यामध्ये शिष्टाईसाठी त्यांना दूत म्हणून, शांती दूत म्हणून पाठवले. आणि अंगद रावणाच्या दरबारामध्ये प्रकट झाला आणि आपल्या शेपटीचं असं आसन केलंय की रावणाच्या सिंहासनाच्या पेक्षा उंच असेल अशा आसनावरती, कारण त्याला आसन दिलं नाही ना त्यांनी. मग त्यांनी आपल्या शेपटीच आसन केलंय आणि त्याच्यावरती असा काही बसलाय. रावणने उसे पूछा क्या है तेरा नाम, आया किस जगह से, क्या है तेरा रावणाने विचारलंय तू कोण, कुठला, काय नाव तुझं, कशासाठी आलायस, कुठून आलायस? ताबडतोब अंगदानी मी दास राघवाचा, मी दास मी दूत राघवाचा, पुत्र सामान्य वाली वीराचा, सहिताचा मार्ग दाखव्या, सहिताचा मार्ग दावाया, आलो मी हेत हाच माझा साचा. मी रामांचा दूत म्हणून आलोय आणि जो असामान्य वीर होता जो वाली, त्याचा मी पुत्र अंगद आहे आणि तुला तुझ्या हिताचा मार्ग दाखवण्यासाठी आलोय. अरे सूर्यापुढे जसा काजवा चमकतो का, तद्वत तुझा पराक्रम आहे. म्हणून रामरायांनी मला हेच सांगण्यासाठी पाठवलंय की अजून तू शरण ये, माझी पत्नी मला परत दे, आपण युद्ध नको करायला. पण बेटामध्ये असलेली ही बेट म्हणजे ही लंका, चारी बाजूनी समुद्र आहे, शत्रू मला काय करू शकणार, आणि अनेक वर मिळालेले असल्यामुळे मदोमत्त झालेला असा हा रावण तो ऐकत नाही. कोण वाली असं विचारतोय. बरं, कालच आपण कथा बघितलीये की ज्या रावणाला वालीने आपल्या बगलेत दाबून ठेवलं होतं की श्वास घेता येत नव्हता आणि त्याला तो ओळखत नाहीये. मग पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर त्याने ओळखलंय आणि पुन्हा जे रामांच्या मनात होतं की ह्याची परीक्षा घ्यायची, तसं रावणाने अंगदाला सुद्धा विचारलंय की तू माझ्या बाजूला ये, मी तुला सरसेनापती पद देतो. पण अंगद नाही आला शरण. तो म्हणाले मी रामांकडून तुझ्याकडे आलोय, मी तुझ्या बरोबर तुझ्याकडच्या बाजूला तुझ्या पक्षामध्ये येणार नाही. पक्षांतर तेव्हा करत नव्हते हो, आता करतात. आणि माझं सामर्थ्य तुला माहिती नाही असं म्हणून अंगदानी जो रागानी आपला हात भूमीवरती आपटलाय
आणि त्यांनी धरणीकंप झाल्यासारखा भास रावणाला झालाय आणि त्याचा मुकुट हा मस्तकावरनं खाली गडगडत आलाय आणि तो मुकुट घेऊन अंगद विजयी मुद्रेने परत रामरायांच्याकडे आलाय. असं अंगदानी कार्य करून आलाय की शेवटचं समजूत रामांनी काढली. तरी सुद्धा रावण हा काही यायला शरण यायला तयार नाही. आणि मग राम आणि रावण युद्ध सुरू झालंय. वानर सैन्य हे अफाट ताकदीने, त्यांची शस्त्र काय होती? मोठमोठे पर्वत उचलावे, मोठे मोठे वृक्ष उचलावे, शिळा उचलाव्यात आणि त्या राक्षसांच्या सैन्यावरती फेकाव्या की त्याच्या खाली 100 राक्षस त्या पर्वताखाली मरून जावे. आणि रावणाच्या सैन्याचा धुव्वा उडायला लागलाय. म्हणून मेघनाद हा युद्धासाठी येतोय. त्यांना मात्र वानर दल हे त्याला पराजित करू शकलं नाहीये. म्हणून लक्ष्मण रामरायांची अनुमती घेत आहेत आणि युद्धाला जात आहेत. पण पहिल्याच वेळेला इंद्रजिताचा बाण हा लक्ष्मणाला लागलाय आणि तो मूर्छित पडलाय. ती शक्ती त्याला सहन झाली नाहीये. आता मूर्छित पडलेला लक्ष्मण बघून वानर दलामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की आता काय करायचं. प्रभू रामचंद्र सुद्धा हवालदिल झाले की माझा सखा लक्ष्मण हा पडलाय, आता काय उपाय करू शकतो. म्हणून विभीषण सगळ्यांचं सांत्वन करतोय आणि सांगतोय इथे सुषेण वैद्य आहे, त्याला आपण आणूया. तो रावणाचा वैद्य होता, तो आपणहून येणार नाही. म्हणून रात्रीच्या वेळी मारुतीरायांनी त्याला उचलून आणलाय. अहो पलंगा सकट उचलून आणलाय. बल भीम. आणि त्याला जागृती आली आहे, झोपेतनं जागा झालाय. आणि राम सांगतायत की माझ्या भावाला शक्ती लागलीये, त्याच्यावरती इलाज करा. तो सुषेण म्हणतोय की मी रावणाचा वैद्य आहे, मी अधर्माने वागणार नाही. मी शत्रूला कसं काय जिवंत करू. तेव्हा अधर्म हा शब्द ऐकून रामराय त्याला म्हणतात की मी आजपर्यंत अधर्माने वागलो नाही, वागणार नाही आणि वागतही नाही. वैद्यांचा काय धर्म आहे. जो रोगी तुमच्या पुढे येईल त्याच्यावर उपचार करणं. तो शत्रू आहे का मित्र आहे हे बघायचं नसतं. म्हणून आपला धर्म आपण कसा हे केलाय असं रामाने त्याला समजावून सांगितलंय की मी धर्मासाठी वनवास पत्करला, मी पुत्र धर्मासाठी वडिलांची आज्ञा घेऊन इकडे आलो, मी धर्मासाठी माझ्या स्त्रीचा सुद्धा माझा त्याग करायला लागला, तरी सुद्धा मी धर्मानीच रावणाशी बोलतोय अजूनपर्यंत. अशी अनेक दाखले रामराय देतात आणि सुषेण हे उपचार करायला तयार होतात. आणि तेव्हा लक्ष्मणाला ते बघताय आणि सांगताय द्रोणा आहे द्रोणागिरीवरी संजीवनी प्राणदान देईन जी. आहे द्रोणागिरीवरी संजीवनी प्राणदान देईन जी. अप्राप्य वाटे परी, अप्राप्य वाटे परी दया येईल कैसी. द्रोणागिरी पर्वतावर जी संजीवनी नावाची वल्ली आहे तिची मात्रा जर लक्ष्मणाला दिली तर तो जागृत होईल. पण ती सूर्योदयाच्या आत आणायला पाहिजे. आणि आता तर मध्यरात्र होत आली आणि सूर्योदयाच्या आत ती संजीवनी बुटी कशी येणार.
हनुमंतराय न सांगता पुढे आले. न सांगता काम करणं राहिलंच नाही आता. सांगून सुद्धा काम होत नाहीयेत आता. पण मारुतीराय पुढे आले, रामरायांना वंदन केलंय आणि उड्डाण केलंय. द्रोणागिरी पर्वत आणताना सुद्धा जसं लंकेमध्ये जाताना अनेक अडथळे आले, तसे मारुतीरायांना द्रोणागिरी पर्वत आणताना सुद्धा अडथळे आले. पण स्वामी काज करायचे म्हटल्यानंतर ते ध्येय त्यांनी प्रत्येक वेळी साध्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि सूर्योदयापूर्वी द्रोणागिरी पर्वत त्यांच्या पुढे ठेवलाय आणि सुषेणांनी ती संजीवनी गुटी शोधून लक्ष्मणांना शुद्धीवर आणलेला आहे. आणि पुन्हा वानर दलामध्ये चैतन्य निर्माण झालेला आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा रावणाचा तर धुव्वा उडत होता. आणि या वेळेला त्यांनी काय केलंय तर आपला भाऊ कुंभकर्ण त्याला जागृत केलंय. अहो हा कुंभकर्ण इतका झोपलेला असायचा, 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा, असं काही ठिकाणी लिहिलंय. काही ठिकाणी 6 महिने झोपायचा, 1 दिवस उठायचा, खायचा आणि पुन्हा 6 महिने झोपायचा, असं काही ठिकाणी लिहिलंय. झोपायचा हे आपण गृहीत धरूया. आणि त्याला जागृत करण्यासाठी अहो एवढा महाकाय होता की असं रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की 1 लाख माणसं महिनाभर जेवढं अन्न खातील तेवढं त्याला एका वेळी लागायचं. म्हणजे त्याची तनु केवढी भव्य दिव्य असेल बघा. महाकाय होता. आणि त्यामुळे त्याला उठवण्यासाठी त्याच्या अंगावरनं हत्ती सोडत असत, मोठे मोठे नगारे वाजवत असत. आणि हत्ती जरी गेले तरी त्याचे फक्त रोमांच उभे राहायचे बरं का. अंगावरची जी रोम असतात ते उभे राहत असत. एवढे नगारे ताशे वाजवून त्याला जागृत केलाय. आणि साहजिकच तो चिडलाय. झोपेतनं उठवलं की राग येतो आणि साखर झोपेतनं उठवलं तर अजूनच राग येतो. आणि तो म्हणतोय की मला का जागृत केलं, पण ह्याला एवढी निद्रा का होती असा प्रश्न पडतो ना आपल्याला. की ह्या तिन्ही भावंडांनी ज्या तपश्चर्या केल्या आणि त्या तपश्चर्याच्या वेळी ब्रह्मदेवांकडे सगळेजण वरदान मागायच्या वेळी या कुंभकर्णाच्या मनामध्ये इंद्रासन मागावं असं होतं बरं का. पण इंद्रासन घेतलं तर कसं होणार, म्हणून इंद्रदेवांनी सरस्वती मातेला त्याच्या जिव्हेवरती बसायला सांगून इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन घ्या असं त्याच्या शब्द बाहेर पडला. आणि तोपर्यंत कळेपर्यंत तथास्तु असा शब्द ब्रह्मदेवाच्या तोंडातून गेला. आणि त्यामुळे हा सतत झोपत असे. आणि अशा ह्या कुंभकर्णाला, म्हणून खूप झोपणाऱ्या माणसाला कुंभकर्ण म्हणतात, आपण अजूनही म्हणतो. आणि हा कुंभकर्ण जागृत होतोय, चिडतोय. पण सगळी परिस्थिती, लंकेवर आलेलं संकट हा रावण सांगतोय. विभीषण रामांच्या बाजूनी गेलाय हे पण सांगतोय. तू काय करणार आहेस हे पण विचारतोय. तेव्हा कुंभकर्ण त्याला सांगतोय की तू परस्त्री चोरून आणलीस, हा तू अधर्म केलेला आहेस. पण तू भाऊ आहेस म्हणून तुला सहाय्य करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी तुला सहाय्य करणार आहे. योग्य समयी जाग मिले रावणा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला. आणि कुंभकर्ण युद्धासाठी गेलाय. अतिशय मोठी तनू असल्यामुळे अहो त्यांनी एक एक पाय टाकल्यानंतर अनेक वानरगण त्याच्या पायाखाली मरू लागले. आणि म्हणून लक्ष्मण आणि राम स्वतः याच्याशी युद्ध करण्यासाठी निघाले. पण रामांची सुकुमार मूर्ती बघून कुंभकर्ण रामांकडे बघून हसताय आणि म्हणतोय की तुझ्या एवढ्या सुकुमार देहाला मारणं म्हणजे
डासापेक्षा सुद्धा लहान कीटकाला मारण्यासारखं आहे, त्यामुळे तू माझ्या समोर येऊच नकोस, अशी रामांची निर्भत्सना त्यांनी केलेली आहे. ज्यावेळी त्याच्या समोर विभीषण आला, त्यावेळेला विभीषणाला सुद्धा त्यांनी धर्म काय हे सांगितलंय बरं. म्हणजे राक्षस योनीमध्ये असून धर्माने काय वागायचं हे आपल्याला कुंभकर्णाकडे बघून कळतं. विभीषणाला तो सांगतोय की तू ज्याच्या पक्षात गेलायस त्याच्या बंधूंनी त्याचा धर्म पाळलाय ना त्यांचा. लक्ष्मण स्वतः वनवासात आलाय, वनवास त्याला नव्हता सांगितला. भरत स्वतः वनवास पत्करलाय, मग तू तुझ्या भावाला का सोडून गेलास असं तो त्याला सांगतोय. पण विभीषण त्याला सांगतोय की अधर्माची बाजू ही कधीही जरी तुला चांगली वाटत असेल तरी ती योग्य नाही. मी योग्य पक्ष घेतलेला आहे. आणि होता होता प्रभू रामचंद्रांकडे तो असा काही धावून आला की पसरोनी आपुले विकट आनन, धावला प्रभूकडे कुंभकर्ण, घाबरले रणी सर्वजण, देव आणि वानर. देव वानर सगळे घाबरून गेले की आता ह्यानी तर रामरायांना गिळलं तर. पण इतक्यामध्ये रामरायांनी आपल्या भात्यातनं बाण काढलाय आणि त्याचे बाहू छेदून टाकले आणि हात तुटल्यानंतर त्याचं मस्तक तोडलंय आणि ते मोठं थोरलं धूड हे धरणीवरती पडलंय. आणि पुन्हा रामांचा जय जयकार हे वानर गण करताय. रावणाला ही बातमी गेलीये, पुन्हा दुःखी झालाय. पण वडिलांची समजूत काढत इंद्रजित म्हणतो की मी यज्ञ करतो आणि यज्ञ देवीला प्रसन्न करून विजयश्रीची माळा माझ्या गळ्यात घालतो. म्हणून इंद्रजित यज्ञ करीत असताना धूर जो निघतोय तो विभीषण ओळखतोय आणि रामांना सांगतोय की ह्याच्या यज्ञामध्ये विघ्न आणायला पाहिजे. म्हणून अनेक वानर त्या यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी गेले. पुढे हा मेघदूत इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यामध्ये घनघोर युद्ध होतं. बाणावरी सोडून बाण हैराण मेघदूत, बाणावर सोडून बाण हैराण मेघनादा, लक्ष्मण झाला बाणावर बाण सोडतोय. लक्ष्मण महापराक्रम करतोय. इंद्रजिताला रक्ताने दाखवून टाकलं आणि शेवटी प्राणांत काळ असा बाण काढलाय आणि मेघनादाचा हात तुटलाय आणि मस्तक एखाद्या चेंडू प्रमाणे हनुमंतरायांच्या हातामध्ये आलाय. आणि हा हात जाऊन पडलाय तो त्याची पत्नी सुलोचना. ती आता आपले पती विजयी होऊन येतील म्हणून हार गुंफीत बसली होती. आणि इतक्यामध्ये तो हात तिथे पडलाय आणि आपल्या पतीचा हात ओळखते आणि म्हणते की तू माझ्या नाथांना सोडून इथे कसा आलास आणि का आलास. आणि असं त्या सतीने प्रश्न विचारल्यानंतर त्या हातामध्ये चैतन्य जागृत झालाय आणि लेखणीने 4 ओळी त्या हाताने लिहिलीये आणि शेवटची ओळ लिहिलीये की माझं मस्तक रामदलामध्ये आहे. असं कळल्यानंतर म्हणजे मृत्यू आपल्या पतीचा झालाय, आता आपण सहगमन करायचंय. पण पतीच्या हाताने आपल्याला निरोप दिलाय की माझं मस्तक रामाकडे आहे. मंदोदरी आणि रावणाची अनुमती घेतली. त्यांनी तिला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी सहगमन करणारच आहे असं सांगून पालखीमध्ये बसून ती रामरायांच्या दलामध्ये, सैन्य दलामध्ये आली. तिची ती अशी
सुंदर आणि तेजस्वी अशी प्रतिमा बघून रामराय सुद्धा तिच्या नजरेला नजर देऊ शकले नाही. रामरायांपुढे म्हणजे काही वानरगणांना असं वाटलं की सीतामाईलाच पाठवलंय बर का, रावण शरण आलाय, कारण सीतेला बघितलंच नव्हतं कोणी. आणि आता रावण शरण आला तर सुग्रीव वगैरे अशी जी मान्यवर मंडळी होती ती म्हणताय की रामानी तर आता विभीषणाला लंकेश म्हटलंय, मग तर रावण जर शरण आला तर राम त्याला काय देतील. पण रामांच्या कानावर हे गेलंय आणि राम त्यांना उत्तर देत आहे की माझी अयोध्या मी रावणाला देईन. बघा, म्हणजे जो शरणागत येणार आहे त्याला सुद्धा प्रभू कधीही विमुख ठेवत नाही. पण रावण शरण आलेलाच नव्हता, ती होती त्याची सून सुलोचना. ती रामांपुढे नतमस्तक होतीये आणि मी माझ्या पतीचं शिरकमल मागायला आलीये, मला सती जायचंय. आणि ती सांगतेय की माझ्या पतीच्या हाताने मला हा निरोप दिलाय. आता पुन्हा सुग्रीव पुटपुटतो, निर्जीव हात लिहिल कसा. पण हे सगळं तिच्या सतीत्वाने झालेलं होतं असं कळल्यानंतर सुग्रीव म्हणतो, जर सतीत्वानी हात निर्जीव हात लिहू शकतो तर हे शिरकमल हसून जर आम्हाला दाखवलं त्यांनी तर तू सती आहेस असं आम्ही मान्य करू. रामांनी ते शिरकमल वानरांना आणायला सांगितलंय आणि ते तिने हातामध्ये घेतलंय, समोर ठेवते आणि त्याच्याशी बोलते की आज आपल्या दोघांच्या प्रेमाची परीक्षा आहे, माझ्या सतीत्वाची परीक्षा आहे, आज तुम्ही हसायलाच पाहिजे. पण ते शिरकमल हसत नाही आहोत. शेवटी डोळ्यातून अश्रू येतात आणि तिच्या मुखातून असे शब्द जातात की तुम्हाला जेव्हा तुम्ही मृत्यू पावलात त्यावेळी तुमच्या सहाय्याला माझ्या वडिलांना बोलवायला हवं होतं का, असं हिचं वाक्य झालंय. आणि ते शिरकमल हसलंय. बरं, सगळेजण मोठे अचंबित झाले, का बरं हसलं ते. तर ते हसलं एवढ्यासाठी की ही सुलोचना शेषाची मुलगी आणि मेघनाथ कोणाच्या हातून मेलाय, लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे, शेषाचा. आणि म्हणून ते शिरकमल हसत की अगं तुझ्या वडिलांनीच मला मारलाय, हे कसं तुला सांगू. आणि सगळ्यांनी तिच्या सतीत्वाचा जय जयकार केलाय. म्हणजे राक्षस कुलामध्ये असून सुद्धा सुलोचना पतिव्रता होती, मंदोदरी पतिव्रता होती. आणि मग तिने, कारण रामांनी तिला विचारलंय तुझ्या पतीला जिवंत करू का, जसं वालीला विचारलं होतं रामांनी की तुला परत जिवंत करू का. पण ही सांगते नको. ज्या वेळेला देवीचा यज्ञ रणदेवीचा यज्ञ चालू होता तेव्हा लक्ष्मण तिथे आल्यानंतर पंचप्राणांचं दान माझ्या पतीने त्याच्या पदरात घातलंय आणि ते मला स्वीकारलंच पाहिजे. म्हणून ती लक्ष्मणाला सांगतेय की हे वरवरचं युद्ध तुमच्यात दिसतंय, पण हा लढा खरा म्हणजे दोन सतींमध्ये होता. उर्मिला आणि मी ह्या दोघी सती, त्यांच्या सतीत्वांचा हा लढा होता. आणि त्याच्यामध्ये माझ्या पतीने अधर्माचा पक्ष घेतल्यामुळे त्यांना मृत्यू आलेला आहे आणि तुम्ही धर्माचा पक्ष घेतल्यामुळे उर्मिलाचं सतीत्व जे आहे ते जिंकलेलं आहे. इतकं हे सतीत्व श्रेष्ठ आहे म्हणून पतिव्रता या वंद्य जगासी असं म्हटलेलं आहे. आणि मग तिला सुद्धा उपदेश रामांनी केलाय आणि पुढे तिने सहगमन केलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आता म्हणजे असं झालं की अहिरावण, महिरावण असे अनेक रथी महारथी रावणाकडचे पडायला लागलेले आहेत. त्याचा एक मंत्री त्यांना म्हणतोय, रावणाला म्हणतोय की तुम्ही सीतेचं कशाला ऐकता,
तुमच्या मनात ती आहे तिला वश करायला कशाला सांगता? तिला आपलीशी करून घ्या. पण रावण ते करू शकत नव्हता. कारण कुबेराच्या सुनेवरती जेव्हा त्यांनी अतिप्रसंग केला त्यावेळी तिने शाप दिलेला आहे की एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध जर तू कृती केलीस तर तुझ्या मस्तकाची 100 शकल होऊन जाते. आणि म्हणूनच रावण शांत होता, नाहीतर तो शांत राहिला नव्हता. आणि त्यामुळे तो सीतेवरती जबरदस्ती करू शकत नव्हता. आणि शेवटी रावण हा युद्धासाठी आलेला आहे. युद्धासाठी आलाय. आता रामराय हे पायी म्हणजे भूमीवरती उभे आहेत, त्यांच्याकडे रथ नाहीये, पण रावणाकडे रथ आहे. तरी सुद्धा एकदा रावणाला परत पाठवलाय, तू आज दमलायस, परत जा, उद्या ये. म्हणजे किती कनवाळू रामराय आहेत हे आपल्याला कळतं. आणि त्यानंतर जेव्हा रावण युद्धाला आला त्यावेळी इंद्राने आपला एक रथ शस्त्र अस्त्रांनी भरलेला हा रामरायांसाठी पाठवलाय. आणि त्या रथाला रामरायांनी प्रदक्षिणा घातली आणि मग त्या रथावरती रामराय आरूढ झाले आणि युद्धाला तोंड फुटलंय. पण रावणाच्या शिरावर म्हणजे मस्तकाला जर मारलं तर पुन्हा एखादं फांदी फुटावी त्याप्रमाणे त्याला पुन्हा शिर फुटत होतं. म्हणून रामराय म्हणतायत, आज का निष्फळ होती बाण. माझा बाण कधी फुकट जात नाही, पण हा रावण मरतच नाहीये. काही रामायणात असं सांगितलंय की रामांनी रावणाच्या हृदयावरती बाण मारला नाहीये. आणि त्याचं कारण त्या रामायणकारांनी लिहिलंय की रावणाच्या मनामध्ये हृदयामध्ये सीता होती आणि तिला तो बाण लागू नये. म्हणजे पत्नीवर किती प्रेम असावं हे आपल्याला या चरित्रातून दिसतं. आणि शेवटी नेत्र कटाक्ष विभीषणाकडे टाकतायत की काय असं होत आहे. तेव्हा विभीषण सांगतो की रावणाला वर मिळालेला आहे. शिरे तोडिली शिरे वाहिली शिवांना वाहिली आहे. आणि त्यामुळेच शिवांनी त्याला हा आशीर्वाद दिलाय की मस्तक छेदलं गेलं तरी पुन्हा एखादी फांदी पुढे उगवते. झाड तोडल्यावर जशी तशी ह्याची मस्तक ही पुन्हा पुन्हा येते. असं म्हटल्यानंतर ते सांगताय, विभीषण सांगतोय की तुम्ही आता शिवशंकरांचा धावा करा, त्यांना प्रार्थना करा आणि तुमचं कार्य आहे ते सत्वर तडीस न्या. यासाठी तुमचा अवतार झालाय. आणि याच वेळी रामांचा सारथी मातही हा रामांना आठवण करून देतोय की अगस्ती मुनींनी तुम्हाला जो रावणासाठी बाण दिलाय तो तुम्ही उपयोगात आणा. आणि रावणावरती शंकरांची प्रार्थना करून रामांनी बाण धरलाय. पण इकडे काय झालंय, रावणाचं चित्त विचलित झालंय. सीतेसाठी अजूनही त्याच्या मनामध्ये तीच भावना आहे आणि त्यामुळे त्याच्या बेंबीच्या ठिकाणी असणारं जे अमृत ते सुकत गेलं असं रामायणामध्ये लिहिलंय. आणि म्हणून रामांनी तो बाण मारल्यानंतर 9 शीर्षे 18 भुजे 9 शीर्षे 18 भुजे मारी
आहेत आणि रावण धरणीवरती पडलाय. पण तरी सुद्धा विरोध भक्ती त्यांनी केली. मंदोदरी त्याला सांगत होती, तरी सुद्धा एकांतात त्यांनी मंदोदरीला सांगितलं होतं की रामाच्या हातूनच मला मृत्यू हवाय, कारण मला मोक्ष हवाय. मी इतकी विरोध भक्ती करीन की प्रभूला त्याच्यासाठी अवतार घ्यायला लागेल. आणि मरता मरता नेत्र प्रभूंच्याकडे गेले. ते रूप रावण साठवून घेतोय आपल्या नेत्रामध्ये. आणि रावण अत्यवस्थ पडलाय, पण मृत्यू जवळ आलाय. आणि रामांनी सांगितलंय लक्ष्मणाला की जा, त्याच्याकडे जाऊन त्याचा उपदेश घे, कारण तो वेदवेत्ता होता, ज्ञानी होता, अत्यंत संगीत त्याला ज्ञात होत. अशा या रावणाकडे लक्ष्मण रामांची आज्ञा घेऊन गेलाय, त्याला वंदन केलंय. आणि तेव्हा रावणाने त्याला दोनच गोष्टी सांगितली की सत्कर्म करायला कधी उशीर करू नये आणि कुकर्म कधी करू नये. इतकं जीवनाचं सार 2 वाक्यामध्ये रावणाने लक्ष्मणाला सांगितलंय. आणि वानरगडामध्ये हर्षोल्लास झालाय. रावण मेला, राघव जिंकलाय, रावण मेलाय, राघव जिंकलाय. भूवरी देव हो ऐका, देव हो बघा राम, देव हो बघा राम लीला, देव हो बघा राम लीला. जय जयकार केलाय. सीताकांत स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. मोठ्यांना गजर येऊ दे. सीताकांत स्मरण जय जय राम, रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय. आणि रामांनी लक्ष्मणाला सांगितलंय की लंकेमध्ये जाऊन विभीषणावरती राज्याभिषेक कर. अजून वनवास संपलेला नाहीये, त्यामुळे नगरात प्रवेश नाही. म्हणजे सुवर्णाची लंका मिळाली, पण तरी सुद्धा रामरायांचं चित्त गेलं का त्याच्यावर? नाही गेलं. म्हणजे लक्ष्मणाने सुद्धा रामरायांना म्हटलं की आता तुम्ही इथे राहते व्हा, पण आपली स्वर्णमयी लंका न रोचते लक्ष्मणा, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आता हे रामरायांचं कर्तव्य आजच्या पिढीने पाळलं पाहिजे की नाही? अहो, शिक्षणासाठी परदेशात जातात, ते तिथेच राहतात. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या मातृभूमीसाठी होऊ देत ना, हे एकाला वाटत नाही. पण हे लहानपणापासून जर पालकांनी त्यांच्या मनावर बिंबवलं तर हे होऊ शकतं. कारण लहान वयात झालेले संस्कार हे कायमस्वरूपी टिकतात. पण तू परदेशात शिकून यायलाच पाहिजे, परदेशात शिकून यायलाच पाहिजे, मोठा झालं पाहिजे, एवढंच सांगितलं जातं. परत ये सांगत नाही. आणि मग असे किती पालक दुःखी आहेत की मुलं परत येत नाहीये. पण हे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे असं. पण रामरायांनी आपल्या जननी जन्मभूमीला सोडायचं नाही हे व्रत घेतलेलं होतं. म्हणजे राक्षसांना, जे जिवंत राहिलेले राक्षस आहेत, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं आहे की राम नगरामध्ये प्रवेश करत नाहीये. विभीषणावर राज्याभिषेक केलाय आणि मारुतीरायांना सांगितलंय
की सीतामाईंना जानकीला ही यशाची वार्ता आणि माझं कुशल सांगून ये. हनुमंतराय सीतामाईंकडे उभे राहिले, विजयाची वार्ता सांगतायत आणि सीतामाईंच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं, त्या भक्तवत्सल रामरायांना बघण्याची, त्यांच्या दर्शनाची माझी इच्छा आहे. इकडे विभीषणाने अशोकवनामध्ये आज्ञा दिली आणि त्या द्विजटा वगैरे ह्या ज्या राक्षसणी तिच्या भोवती पहाराला होत्या त्यांनी तिला नाहूमाखू घातलाय आणि खरंच तेजस्वी असणारी अशी आमची ही जगत जननी माता अजूनच तेजस्वी दिसायला लागली. तिला विभीषणाने पालखीमध्ये बसवलंय आणि पालखी ही बंदिस्त होती. आता ती पालखी रामराय जिथे बसले तिथपर्यंत येते, पण काय झालं मंडळी, म्हणजे ज्यांच्यासाठी ह्या वानरांनी म्हणजे युद्ध केलं, जिच्यासाठी युद्ध केलं तिला पाहण्याची अत्यंत उत्सुकता या वानर दलामध्ये होती. ती रामाची राणी आहे तरी कशी, म्हणून सगळेजण त्या पालखीच्या बाजूला जमा होत आहेत. म्हणून रामांनी तिला सांगितलं की चालत तू ये, म्हणजे तू सगळ्यांना दिसशील. ती पण म्हणाली नाही असं मी नाही उतरणारच. ती पण रामांची आज्ञा पाळून चालत निघाली. अधीर झाली होती, पण दर्शनासाठी पुढे येते. आनंदाश्रू नयनामध्ये होते. चरणावरती दर्शन चरण कमलांचं घेणार, पण झालं भलत. प्रभूंनी आपलं मुख कमल लपवलं. जानकीकडे त्यांनी बघितलं नाही. पतीच्या मनात काय आहे हे जानकी मातांनी ओळखलंय की आपण परपुरुषाकडे राहिलोय आणि ही गोष्ट प्रजेसाठी योग्य नाही आणि म्हणूनच प्रभू माझा स्वीकार करत नाही. लक्ष्मणाला तिने आज्ञा दिली, कारण मनात म्हणते की अग्निप्रवेश केल्याशिवाय, मी तावून सुलापून निघाल्याशिवाय सगळ्यांची खात्री पटणार नाही. सगळ्यांना अत्यंत वाईट वाटतंय की अग्निप्रवेश करायचा होता, मग आपण हिला सोडवलं कशा. पण सीतामाई शांत गंभीरपणे त्या रचलेल्या अग्निकाष्ठामध्ये शिरली आणि त्याच क्षणी अग्नी तिथे प्रकट झालाय आणि रामरायांना खुद्द सांगतोय की ही अत्यंत पवित्र अशी आहे, तू तिचा स्वीकार कर. असं सांगितल्यानंतर मात्र रामरायांनी सीतामाईंचा स्वीकार केलाय. स्वामिनी निरंतर माझी, सीता ही क्षमेची, सुता ही क्षमेची, असं त्यांनी म्हणून तिचा स्वीकार केला. बघा, म्हणजे धर्म रक्षण करण्यासाठी रावणाचा, त्याच्या सैन्य दलाचा पाडाव त्यांनी केलाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण केलंय. जो भूभार झाला होता, ज्यासाठी त्यांनी अवतार घेतला, ते कर्तव्य त्यांनी केलंय.
असे अनेक गोष्टीमध्ये सीतेला सुद्धा मनात आलं म्हणून स्वीकार केलाय का? पुढे कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून तिला अग्निदिव्य करायला सांगून मगच तिला आपलं म्हणताय. म्हणजेच रामरायांच्या चरित्रामध्ये कुठे आपल्याला अधर्म दिसतच नाही. म्हणून समर्थ मूळ पद्यामध्ये म्हणतात की धर्म संरक्षण राम एक. म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात राघवाची Bye.